रामदास आठवले यांची राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर, आठवलेंची पहिली प्रतिक्रिया. विशेष प्रतिनिधी जनसंसद न्यूज, मुंबई. राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर होताच रामदास आठवले यांनी पंतप्रधान आणि महायुतीच्या नेतृत्वाचे आभार मानले. सामाजिक न्यायाचा आवाज संसदेत अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी मी सातत्याने काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. तसेच राज्यसभेत दलित, वंचित आणि दुर्बल घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सक्रिय भूमिका घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात विकास आणि सामाजिक समतेसाठी महायुती एकत्रितपणे भक्कम काम करेल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला. आम्ही एवढं सांगतो की मला मिळालेली आहे राज्यसभेची जागा. मला मिळालेली आहे राज्यसभेची जागा कारण माझा जोडलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची धागा. म्हणजे मी बाबासाहेबांच्या विचाराचा मी आहे. कुठेही गेलो तरी निळा झेंडा माझ्या हातामध्ये आहे आणि माझा पक्ष एनडीए सोबत आहे. माझा पक्ष बीजेपी सोबत आहे, पण मग एनडीए म्हणून ते त्या ठिकाणी आहे. आणि नरेंद्र मोदींच्या विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून मी त्या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून मला या ठिकाणी संधी तिसऱ्यांदा मिळालेली आहे आणि मला मिळालेल्या संधीचं मी सोनं करेन असा मला पूर्णपणे विश्वास आहे. आणि मला राज्यसभा मिळवून देण्यामध्ये देवेंद्रजीचा फार मोठा वाटा आहे. म्हणजे मी तर अनेक वेळेला काढलेला आहे काँग्रेसवाल्यांचा काटा, त्यामुळं मला राज्यसभा ते देण्यामध्ये आहे देवेंद्र फडणवीस यांचा वाटा. म्हणजे त्यांचा वाटा आहेच आहे. आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांना माझी कल्पना आहे तर चांगल्या पद्धतीची आणि म्हणून मला ही संधी मिळालेली आहे. मला असं वाटतं की आरोप केले जातात, परंतु माननीय नरेंद्र मोदीजी आणि माननीय रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवते दलित समाजाचे होते. त्यानंतर मोदी साहेबांनी जे राष्ट्रपती बनवलेले आहे त्या आदरणीय द्रौपदी मुर्मू जे ते आदिवासी आहे. मी दलित समाजाचा बौद्ध समाजाचा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये दलित आणि आदिवासींनी बीजेपीला आणि एनडीएला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलेलं आहे. नरेंद्र मोदींच्या सबका साथ सबका विकासच्या अजेंड्याला पाठिंबा दिलेला आहे. आज देशाची इकॉनॉमी नंबर 4 वर आलेली आहे आणि त्याचं कारण हेच आहे की नरेंद्र मोदी अत्यंत सक्षम असे नेते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आरोप केले जातात, परंतु दलित आणि आदिवासींच्या प्रश्नाकडे लक्ष देणारे शेतकरी असतील, गरीब असतील, महिला असतील, युवा असतील, अशा सगळ्या लोकांकडे पूर्णपणे लक्ष देणारा नरेंद्र मोदींचा अजेंडा आहे. आणि त्यांची भूमिका आता हीच आहे की देशाला उंच आपल्याला पोहोचवायचं आहे. आणि त्यामुळं सध्या आमची इकॉनॉमी नंबर 4 वर आहे. नंबर 1 ला अमेरिका आहे, नंबर 2 ला चायना आहे, नंबर 3 ला जर्मनी आहे आणि नंबर 4 ची इकॉनॉमी आपली इंडियाची भारताची आहे. त्यामुळे नंबर 3 वर लवकरच आम्ही येऊ असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. आघाडीने एक उमेदवार उभा केला तर तो ऑटोमॅटिकली निवडून येणार आहे. आणि त्यामुळं आता आमच्या ज्या 6 जागा महायुतीच्या आहे त्याच्यामध्ये 4 जागा ज्या बीजेपीच्या कोट्यामधली आहे त्याच्यामधली 1 जागा आरपीआय मला तर सोडलेली आहे. 3 जागा ज्या आहेत त्या आपल्या बीजेपीला आहे. त्याच्यामध्ये एक मराठा दिलेला आहे, एक आदिवासी दिलेला आहे, एक कॅन्डिडेट आणि एक ओबीसी दिलेला आहे आणि मी दलित आहे, त्यामुळे मी बुद्धिस्ट आहे. त्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचं काम या यादीच्या माध्यमातून झालेलं आहे. आता महाविकास आघाडीने मला वाटतं की पवार साहेबांचं नाव जे शरद पवार साहेबांचं जे नाव आहे किंवा त्यांचा एनसीपीचा जो आग्रह आहे त्या संबंधामध्ये सगळ्यांनी निर्णय घ्यावा. पवार साहेब आले तर आम्हाला आनंदच आहे, कुणी आला तरी आम्हाला आनंदच आहे कारण त्यांचा एक उमेदवार निवडून येणारच आहे. पण जर त्यांच्यामध्ये एकमत झालं नाही तर काय करायचं ते पाहू आम्ही. त्यांच्यामध्ये एकमत झालं नाही तर 7वा उमेदवार सुद्धा आम्ही उभा करून आम्ही तो निवडून आणू शकतो अशी परिस्थिती आहे. पण असं व्हावं अशी आमची इच्छा बिलकुल अजिबात नाही. अनअपोज इलेक्शन व्हावी आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीने आपला एकच उमेदवार ठरवावा आणि पवार साहेबांनी त्यांनी पाठिंबा दिला तर कसली अडचण येणार नाही. ज्या मित्राला मी कधीच करू शकत नाही मिस त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. होणं अत्यंत आवश्यक आहे. सोमनाथ सूर्यवंशी हा लॉचा स्टुडंट होता आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा परभणी रेल्वे स्टेशनच्या समोर आहे त्या पुतळ्याच्या समोर बाबासाहेबांनी दिलेलं देशाचं संविधान आहे ते संविधान काचेमध्ये होतं आणि एका व्यक्तीने येऊन ते काच फोडून त्या संविधानाचा अपमान केलेला होता. त्या आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा स्टुडंट होता, तो त्या आंदोलनामध्ये होताही
पण पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाल्याची जी माहिती आहे ती कोर्टाने दिलेली आहे आणि सगळ्यांच्या समोर ती आहे. त्यामुळे जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी मी नक्की मुख्यमंत्री देवेंद्रजींना बोलणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. माझ्या नावाची यासाठी होत असते चर्चा, माझ्या नावाची यासाठी होत असते चर्चा कारण माझ्या हातात असतो पर्चा. त्यामुळं माझ्या नावाची नक्की चर्चा होते. पण ठीक आहे, नावाची चर्चा होते ही. आणि मी कार्यकर्ता आहे, मी गरिबीतून पुढे आलेलो आहे, सिद्धार्थ हॉस्टेलमधून मी या राजकारणामध्ये आलेलो आहे. त्यामुळं चर्चा होते तर चांगली गोष्ट आहे. चर्चा करणारे आपणच आहात, म्हणजे आपल्यामुळंच ही चर्चा होते. आणि माझ्या नावाची चर्चा तुमच्यासारख्या पत्रकारांनी केल्यामुळंच मला दिल्लीपर्यंत पोहोचता आलेला आहे. मी 6 वेळेला मी आता संसदेमधला मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं 3 वेळेला लोकसभेमध्ये, आता 3 वेळेला मी राज्यसभेत आहे. पुढच्या वेळेला कदाचित मी लोकसभेमध्ये येण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळं मला जे काम करायचं आहे तर आता ते काम करण्यासाठी मला आता संधी मिळालेली आहे आणि मी ते देशभरामध्ये फिरून माझा पक्ष मजबूत करणार आहे आणि माझ्या मंत्रालयाचं जे काम आहे ते सुद्धा मी करत राहणार आहे.